सिरीजच्या किताबामध्ये जिंकल्यात. तो स्मिथ स्ट्रायकिंग एंडवरती पाहायला मिळेल आणि त्याच्याच विरोधामध्ये अवधूत तांडेल गोलंदाजी करताना पाहायला मिळेल. स्थानिक संघाचा विचार केला तर जयभैरी मुरुगडा या संघाकडून आपल्याला सातत्याने स्मिथ शिवलकर चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालंय. तर दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅकवरती अवधूत तांडेल. दुसऱ्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये होतोय ते सुरू. पंचांच्या डाव्या हाताकडून अर्थातच रेड ओव्हर द विकेट येणारा पहिला चेंडू स्मिथ शिवलकर याच्यासाठी बॅट टिकून केलं जातं आव्हान. यावेळेला आखूड टप्प्याचा चेंडू, यावेळेला कव्हरच्या डोक्यावर चेंडूला इथे कटवून काढला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. असता तरी काय फरक पडला असता. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी. दमदार सुरुवात इथे मात्र केली गेली आहे. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळालाय. अवधूत तांडेलच्या विरोधात पहिल्या चेंडूवरती षटकार ते खेचलाय. आपल्या नावाची प्रचिती या स्पर्धेमध्ये दिली आहे स्मिथ शिवलकर याने. 6 धावा पहिल्या चेंडूवरती ते आपल्याला लगवताना पाहायला मिळालाय स्मिथ. आतापर्यंत हा बी ठरतोय. या वेळेला कव्हरच्या डोक्यावर खेळलेला फटका, लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह, चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. यावेळेला येतोय ते चौकार. 2 चेंडूवरती 10 धावा स्मिथ शिवलकरच्या बॅटमधून आपल्याला येताना पाहायला मिळाले आहेत. अवधूत तांडेलवरती सातत्याने ते आक्रमण केलं जात आहे. दबाव इथे निर्माण केला पहिल्या चेंडूवरती आणि त्याच दबावाचा प्रभाव आपल्याला स्मिथ शिवलकरच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर ते लगेचच तिथे चौकार खेचलाय. त्यावरती आता चर्चा इथे मैदानाच्या आतमध्ये केली जाते. अवधूत तांडेल इथे कानमंत्र दिलं जाणार आहे आणि त्या कानमंत्राचा ते उपयोग करावा लागेल. कारण पॉवर प्लेचे षटक आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी होणं गरजेचं आहे आणि हे जे स्मिथ शिवलकरला माहिती आहे आणि त्याच प्रकारे ते फलंदाजी केली जाते स्मिथच्या माध्यमातून. कामाच्या नावाची चर्चा सातत्याने या संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये केली गेली आहे हे ते दाखवून दिलंय स्मिथने. पहिले चेंडूवरती षटकार, त्यानंतर आलाय ते चौकार. आता मात्र क्षेत्ररक्षणामध्ये केला जातोय बदल. लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक तैनात केलाय. लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे म्हणजे काय तर मध्ये चेंडू ठेवण्याचा इरादा इथे आपल्याला अवधूतचा पाहायला मिळतोय. चांगली रणनीती तर आपल्याला नक्कीच पाहायला मिळाली आहे. पण तो स्मिथ देखील तितकाच ताकदीचा खेळाडू आहे, बुद्धिमान खेळाडू आहे आणि सेन्सिबल क्रिकेट देशा माध्यमातून सातत्याने खेळलं गेलं आहे. यावेळेला कोणता फटका चॉईस केला जाईल. यावेळेला फक्त चेंडूला दिशा दाखवायची होती. यावेळेला बॅटची इनर आहे. चेंडू चाललाय मागच्या दिशेने. या देखील चेंडूवरती गेली ते चौकार आणि या 4 धावांनी संघाची धावसंख्या दुहेरी अंकात प्रवेश करते. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 अंकावरती. धावसंख्या 14 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. पंचच्या डाव्या हाताकडून राईट ओव्हर द विकेट. यावेळेला येणारा चौथा चेंडू. यावेळेला बॅटची हलकीशी कडा घेतली आहे. क्षेत्ररक्षक तिथे मिडनला आहे तैनात. यावेळेला एक धाव. इथे मात्र क्विक सिंगल आपल्याला पाहायला मिळाले. स्ट्राईक इथे रोटेट केली जाते. धावसंख्या 15 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक आपल्याला इथे पहिले प्रगतीपथावर पाहायला मिळतंय. आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. ट्रॅकिंग गेटवरती पुन्हा एकदा प्रथमेश कांबळे हातापत्र सज्ज असताना पाहायला मिळाला. डावखुरी हाताचा फलंदाज अर्थातच लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये दाखल केलं गेलंय. क्षेत्ररक्षणामध्ये लगेच तिथे बदल केला गेलाय. डीपले क्षेत्ररक्षक तैनात केलं गेलंय. पहिलं षटक पॉवर प्लेचं षटक आहे आणि त्याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल फलंदाजी झाली आहे. आतापर्यंत 15 धावा धावफलकावरती जोडले आहेत. 61 धावांचा पाठलाग करत असताना 15 धावांवरती ते मजल मारली गेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ अजूनही मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि त्याच पहिल्या षटकातील येणारे 2 चेंडू. गोलंदाजी मार्कवरती अवधूत तांडेल पुन्हा एकदा होईल इथे सज्ज. राईट ओव्हर द विकेटने येणारा 5वा चेंडू. यावेळेला हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. यावेळेला देखील एक धाव घेतली जाते. स्ट्राईक इथे रोटेट केली गेली आहे आणि प्रथमेश कांबळेला माहिती आहे जास्तीत जास्त स्ट्रायकिंग एंडवरती स्मिथ शिवलकरला आणायचं आणि तेच इथे केलं गेलंय. दुसऱ्या एंडकडून ते फक्त स्ट्राईक इथे रोटेट करून दिली जाते. धावसंख्या आता 16 अंकावरती जाऊन पोहोचेल. पहिल्या षटकातील येणारा अंतिम चेंडू. स्ट्रायकिंग एंडवरती पुन्हा एकदा स्मिथ बॅट टुकून करतोय आव्हान. यावेळेला बॅटची हलकीशी कडा लागली आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. यावेळेला डायरेक्ट हिट म्हणजेच काय तर धावबादचा शिकार प्रथमेश कांबळे स्वस्तामध्ये इथे माघारी परततोय. एका चेंडूचा सामना केला होता आणि त्यानंतर आता मात्र मोठा धक्का लागलाय जयभैर या संघाला. धावबादचा शिकार ते झालाय. डायरेक्ट थ्रो इथे लगावला गेला. स्क्रीनवरती आपण पाहतोय. यावेळेला धावबादचा शिकार झालाय. धक्का क्रमांक इथे पहिला लागलाय. प्रथमेश कांबळे इथे मैदानाच्या बाहेर आपल्याला जाताना पाहायला मिळाला. षटक क्रमांक संपले इथे पहिलं आणि पहिल्या षटकाच्या अखेर संघाची धावसंख्या एका गडीच्या मोबदल्यामध्ये 16 धावा.
जय भीरी संघ एक अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत येऊ द्या. जय भीरी संघ. ते बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपल्याला फरीद इथे दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावत संख्येचा विचार केला तर 16 धावा, म्हणजेच काय ते येणारे 24 चेंडू आणि अजूनही 45 धावांची आहे गरज. याचा सामना जर का बरोबरीमध्ये सुटला तरी ते सुपरवर इथे खेळण्यात येईल, याची देखील आपण नोंद घ्या. हा देखील नियम इथे लागू केला जातोय. गोलंदाजी बारकवरती आदित्य मोरे इथे मात्र दाखल होताना पाहायला मिळतोय. जयभैरी बुरुकडा या संघाकडून सातत्याने या देखील खेळाडूची चर्चा राहिली आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून देखील केली गेली आहे आणि तोच आदित्य मोरे गोलंदाजी ट्रॅकवरती झाला इथे सज्ज. वैयक्तिक वरती पहिलं आणि संघाकडून दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळालं. सातत्याने एकाच संघामधून खेळणारे दोन्ही खेळाडू, एका बाजूला स्मित शिवलकर, दुसऱ्या बाजूला आदित्य मोरे, यावेळेला एकमेकांच्या विरोधामध्ये खेळी करतायत. यावेळेला पहिला चेंडू बॅटची हलकीशी कडा, यष्टिरक्षण करताना अवधूत तांडील चेंडू करतोय ते फील्ड, येतोय ते डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीला केली इथे सुरुवात. शिवलकर जास्तीत जास्त इथे शांत ठेवायचं आहे. कंप्लेन गोलंदाजी ते केली गेली आहे. आला इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडू आपल्या गोलंदाजीला केली इथे सुरुवात. षटक क्रमांक आपण पाहतोय तेव्हाची इथे दुसरं प्रगतीपथावर. पुन्हा एकदा आदित्य मोरे, यावेळेला येणारा दुसरा चेंडू. यावेळेला कुट्टप्प्याचा थोडासा चेंडू पाहायला मिळालाय. यावेळेला चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दाखवली. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चांगला फटका इथे आपल्याला स्मिथ शिवलकरच्या बॅटमधून पाहायला मिळालाय. 4 धाब्या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या गेल्या. धाबत संख्या तब्बल जाऊन पोहोचते 30 म्हणजे 20 अंकावरती. आता मात्र मैदानामध्ये सगळीकडे बदललंय. येणारे 22 चेंडू आणि 41 धावांची गरज. चांगली फलंदाजी स्मिथच्या माध्यमातून आपल्याला होताना पाहायला मिळाली आहे. यावेळेला पुन्हा एकदा स्मिथ शिवलकर, यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका. याही वेळेला चेंडूला दिशा दाखवली आहे. सेम चेंडू सेम रिझल्ट. पुन्हा एकदा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 धावांसाठी बॅक टू बॅक 2 चेंडूंवरती 2 घडाघाती चौकारी ते लगावले आहेत. गोलंदाजावरती ते दबाव निर्माण केला गेलाय. धावसंख्या जाऊन पोहोचती आहे 30 बडचे 24 अंकावरती. चांगली फलंदाजी आपल्याला स्मिथच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती आदित्य मोरे 2 चौकार त्याच्या विरोधामध्ये खेचले. स्मिथ शिवलकर इथे मात्र हावी ठरलाय. यावेळेला पुलटा शेड आहे. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला हताश निराश आहे. येतो इथे डॉट बॉल. निर्धाव चेंडूची होते इथे सांगता. यावेळेला मोठा फटका खेळायची ते संधी निर्माण झाली होती आणि त्या संधीचं सोनं करता आलं नाहीये स्मिथ शिवलकरला. डॉट बॉल आलाय. धावत संख्या 24 अंकावरती जाऊन पोहोचली. 20 चेंडू 37 धावा असं समीकरण आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. तब्बल स्मिथच्या बॅटमधून 4 चौकार 1 षटकार इथे लगावलाय. वैयक्तिक आतापर्यंत 23 धावा इथे धावफलकावरती जोडली आहेत. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळायचा होता. बॅटची हलकीशी कडा. क्षेत्ररक्षक इथे तैनात. इथे मात्र एक धाव घेतली जाते. स्ट्राईक इथे चेंज केली जाईल. धावसंख्येत 1 ने भर पडली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 अंकावरती. आता मात्र दुसऱ्या षटकातील येणारा अंतिम चेंडू असेल. गोलंदाजी मार्कवरती आदित्य मोरे. आतापर्यंत धावा खर्च करताना आपल्याला 9 पाहायला मिळालाय. 5 चेंडू फेकले आहेत. प्रभावित केले या षटकामध्ये. यावेळेला स्ट्रायकिंग एंड वरती फरीद बॅट टुकून आमन करतोय. यावेळेला मोठा फटका समोरच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक इथे तैनात नाहीये. चेंडू चाललाय मिडऑफच्या डोक्यावर. 6 धावांसाठी चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय आणि या 6 धावांनी धावसंख्या 31 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. षटक क्रमांक संपलाय ते दुसरा आणि 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 31 धावा. इथून पुढे येणारे 18 चेंडू आणि त्याच 18 चेंडूवरती अजूनही गरज आहे 30 म्हणजे 30 धावांची. चांगली फलंदाजी स्मिथच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच्या जोडीला आता फरीद दाखल झाला आणि त्याच्या देखील बॅटमधून पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. षटकाराने आपल्या इथे वैयक्तिक खाते खोलले गेले आहे. धावत संख्या 31 अंकावरती जाऊन पोहोचवली आहे.
त्यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती सूरजला इथे दाखल केल्या. व्यक्तिकोडतील पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक आपल्या सूरजच्या माध्यमातून पाहतोय. ट्रॅकिंग एंडवरती स्मिथ शिवलकर 10 चेंडू 24 धावांची आक्रमक खेळी आपल्याला आतापर्यंत स्मिथच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. धावसंख्या टोटल संघाचे 31 आणि त्याच 31 धावांमधल्या वैयक्तिक धावांचं योगदान 24 हे स्मिथ शिवलकरने दिलंय. येणारे 18 चेंडू आणि 30 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतंय. पंचाच्या डाव्या हाताकडून राईट मोर द विकेट. सूरज गोलंदाजी ट्रॅकवरती झाला इथे सज्ज. येणारा पहिला चेंडू दुसऱ्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पाटीबेऱ्या प्रीमियर लीग सन 2026. यावेळेला पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे आहे तैरा. चेंडू खाली जाईल तोपर्यंत 2 धावा इथे रोखू शकत नाहीये आणि याच 2 धावा संघाच्या खात्यामध्ये जोडल्या सुरू जात आहेत. धावसंख्या 33 अंकावरती जाऊन पोहोचेल. आता मात्र सिंगल डबल वरती ते विश्वास दाखवला गेलाय. 2 धावा देखील संघाच्या खात्यामध्ये आणि वैयक्तिक खात्यामध्ये जोडल्या गेल्या. संघाची टोटल धावसंख्या आतापर्यंत 33 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. म्हणजेच काय ते येणार 17 चेंडू 28 धावांची गरज. यावेळेला फुल टच चेंडू आहे. यावेळेला फुल टोल केलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात नाहीये. चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. जसा आला तसा बाउंड्रीच्या बाहेर ते चेंडूला पाठवलाय. ताकद आणि टायमिंग या चेंडूवरती दोन्ही आपल्याला पाहायला मिळाला. स्मिथ शिवलकरच्या बॅटमधून इथे मात्र चौकार आलाय. धावसंख्या 37 अंकावरती जाऊन पोहोचते आहे. तब्बल आतापर्यंत स्मिथच्या बॅटमधून आलेले 5 चौकार 1 षटकार 250 स्ट्राईक रेटने आता फलंदाजी करताना पाहायला मिळतो. तोच म्हणजे स्मिथ शिवलकर. 12 चेंडू 30 धावा अशी फलंदाजी आतापर्यंत वैयक्तिक खेळी त्याची आपल्याला पाहायला मिळाली आहे. संघाची टोटल धावसंख्या 37. सूरजवरती इथे मात्र आक्रमण करायला आता सुरुवात झाली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा त्यानंतर आला इथे चौकार. बॅटजर्स काय 2 चेंडूंवरती 6 धावा खर्च केले आहेत. इडरे अजुरी 4 चेंडू षटक क्रमांक 30 प्रगतीपथावर. यावेळेला चेंज ऑफ पेस गतीत परिवर्तन. कमी गतीने टाकलेला चेंडू फुल टॉस होता मिस केलाय. बॅट बॉलचा इथे संपर्क झाला नाही. आला इथे डॉट बॉल. हेच तर क्रिकेट असतं. चांगल्या चेंडूचा सन्मान करणं, खराब चेंडूचा समाचार घेणं आणि हा खराब चेंडू होता याचा समाचार घेणं इथे गरजेचं होतं आणि ते इथे झालं नाहीये. आला इथे डॉट बॉल. यावेळेला पेडल स्वीप करण्याचा प्रयत्न इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये पडलाय. आला इथे डॉट बॉल. पुन्हा एकदा सलगचा फेकलेला हा दुसरा निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. मी शिवेलकर आता मात्र थोडंसं अडचणीमध्ये आपल्याला इतर पाहायला मिळालंय. बॅटला बॉल इथे कनेक्ट करणं गरजेचं आहे. यावेळेला समोरच्या दिशेने मिड ऑफला क्षेत्ररक्षक तैनात. मिडॉनकडून क्षेत्ररक्षक धावत गेलाय. त्यावेळेला आली येते 1 धाव. याच एका धावेने धावसंख्या आता पुढे सरकेल. 30 म्हणजे 38 अंकावरती. 13 चेंडू 23 धावा असं समीकरण आहे. स्ट्रायकिंग गडीवरती आपण फरीदला पाहतोय. त्याच्या देखील माध्यमातून चांगली फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. 1 चेंडू 6 धावा. षटकार त्याने देखील पहिल्या चेंडूवरती खेचलाय. यावेळेला गोलंदाजी ट्रॅकवरती सूरज. अंतिम चेंडू तिसऱ्या षटकातील. यावेळेला मोठा फटका खेळायचा होता. यावेळेला काय घडतंय? धावबादचा शिकार झालाय. चांगलं स्टंपिंग इथे आपल्याला पाहायला मिळालं. चांगले यशरक्षण अवधूत तांडेलच्या माध्यमातून चपळाई इथे दाखवली आहे. लागलेला धक्का क्रमांक 2. मैदानाच्या बाहेर ती यावं लागेल फरीदला. जयभेरी संघ आता मात्र येतोय अडचणीमध्ये आणि इथून पुढे येणारे 12 चेंडू आहेत आणि त्याच 12 चेंडूवरती 23 धावांची अजूनही गरज आहे. सामना बरोबरीमध्ये सुटला तरी ते सुपर ओव्हर. आणि यावेळेला मैदानाच्या आतमध्ये फरीदची जागा घेण्यासाठी स्वानंद शिवलकर आपल्याला दाखल होताना पाहायला मिळतोय. स्वानंद शिवलकरची चर्चा सातत्याने केली जाते. शांत आणि संयमी खेळाडू मंचाकडे आपण पाहतो. तो स्वानंद मैदानाच्या आतमध्ये आपल्याला इतर पाहायला मिळेल. तर गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज आपल्याला इथे पाहायला मिळणार आहे. कारण या स्पर्धेमध्ये सर्व सामने 5 षटकांचे आहेत आणि त्याच 5 षटकामध्ये आपल्याला 5ही नवीन गोलंदाज इथे आणायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅकवरती कोणत्या गोलंदाजावरती आता विश्वास दाखवला जाणार, कारण हे ते महत्वाचं षटक आहे आणि याच महत्वाच्या षटकामध्ये महत्वपूर्ण कामगिरी करावी लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आपल्याला शुभम शिबलकर याच्यावरती विश्वास दाखवलाय. व्यक्तिकोडतील पहिलं आणि संघाकडे एक महत्वाचं 4थं षटक शुभमच्या माध्यमातून हाताळलं. शुभम शिबलकरच्या विरोधामध्ये स्मिथ शिबलकर आपल्याला लढत देताना पाहायला मिळेल. 12 चेंडू 23 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा 12 चेंडू 23 धावा 23. आतापर्यंत 38 धावांवरती मजल मारली आहे. आणि जर का आद्य आराध्य स्पोर्ट्सच्या संघाचा देखील विचार केला तर 3 षटकांमध्ये 39 धावा आद्य आराध्य स्पोर्ट्सच्या संघाने लगावल्या होत्या. 2 धावांची पेनल्टी देण्यात आली. म्हणजेच काय तर त्या धावा इथे 2 ऍड केल्या गेल्या. 41 धावा आद्य आराध्य स्पोर्ट्सच्या संघाच्या होत्या
आणि त्यांचाच इथे मागोमाग केलाय, पाठलाग केलाय जयभैरी या संघाने. आतापर्यंत 38 धावा आपल्याला धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून पुढे 12 चेंडू 23 धावा. गोलंदाजी बारकवरती शुभम शिबलकर. पंचांच्या डाव्या हाताकडून राईट ओव्हर द विकेट. शिवलकरचा विचार केला तर 15 चेंडूवरती 31 धावा, तब्बल 5 चौकार आणि 1 षटकार त्याच्या बॅटमधून आलाय. 206च्या स्ट्राईक रेटने इथे त्याच्या माध्यमातून फलंदाजी केली आहे. गोलंदाजी करत असताना देखील प्रभावित केले. 6 धावा खर्च केल्या, 3 गड्यांना गारद केला आणि तिन्ही आपल्याला मोठे मोहरे पाहायला मिळाले. त्यामध्ये अवधूत तांडेल देखील स्मिथच्या गोलंदाजीवरती आपल्याला शिकार होताना पाहायला मिळाला होता. यावेळेला शुभम शिबलकर चौथ्या षटकातील येणारा पहिला चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेला कुट्टप्प्याचा चेंडू, यावेळेला फटका चांगला खेळलाय. फक्त चेंडूला दिशा दाखवली आहे. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय ते चौकार. 4 धावा या संघाच्या खात्यामध्ये जोडल्या जात आहेत. आक्रमक सुरुवात या षटकाला देखील इथे केली गेली आहे. धावसंख्या 42 अंकावरती जाऊन पोहोचेल आणि ही स्मिथ शिवलकरची खासियत राहिली आहे. सातत्याने या देखील खेळाडूची चर्चा आपण करतो आणि ती का करतो ते इथे दाखवून देतोय. कारण आतापर्यंत वैयक्तिक त्याच्या माध्यमातून आलेत 35 धावा. साखळी पद्धतीचे सामने हे महत्वपूर्ण असतात. प्रत्येक धावेला इथे महत्व दिले जाते, प्रत्येक विकेटला महत्व असतं. रन रेटचा देखील विचार केला जातो. पहिला शुभम शिवलकर येणारा पुढचा चेंडू, षटक क्रमांक आपल्याला पाहायला मिळतंय तेच म्हणजे 4. यावेळेला मोठा फटका, यावेळेला गुड नॉट टेक आणि यावेळेला मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, यावेळेला येतोय षटकार. चांगला फटका इथे आपल्याला पाहायला मिळाला स्मिथच्या माध्यमातून. पाय ते जमिनीवरती ठेवले आणि त्यातलं तरी ते फटका खेळलाय. ऑफसाईडचा चेंडू ऑनसाईड दिसेल ते खेचून काढलाय आणि या देखील चेंडूवरती मिळतील 6 धावा. पहिले 2 चेंडूवरती 10 धावा इथे वसूल केले. पहिली चेंडूवरती चौकार आणि त्यातलं तर आलाय ते षटकार. 17 चेंडू 41 धावा. अजून पुढे येणारे 10 चेंडू आणि 13 धावांची गरज आणि पहिलं अर्धशतक इथे या स्पर्धेतलं ठोकण्यासाठी स्मिथ शिवलकर अजूनही 9 धावांची आहे गरज. मेरिया प्रीमियर लीग या स्पर्धेमध्ये प्रतीक वास्के याने पहिलं अर्धशतक ठोकलं होतं. त्या स्पर्धेमध्ये तो कारनामा प्रतीक वास्के इथे रचला होता आणि आता इथे मात्र संधी चालू झाली ती म्हणजे स्मिथ शिवलकर वरती या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकण्यासाठी. अजूनही 9 धावा दूर आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा शुभम शिवलकर. यावेळेला स्टेप आउट करून केलेला फटका थोडासा फसलाय. उंच हवेमध्ये चेंडू पाहायला मिळालाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात होता, चेली ते निसटलाय. यावेळेला येथील या चेंडूवरती 2 धावा. चांगले रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे आणि याच 2 धावांनी संघाची धाव संख्या 50 अंकावरती आपल्याला पुढे सरकताना पाहायला मिळाली आहे. अजूनही 11 धावा दूर आहे जयभैरी या संघ या स्पर्धेतला पहिला विजय प्राप्त करण्यासाठी. येणारे चेंडू आहेत 9 आणि त्याच 9 चेंडूवरती 11 धावांची गरज. स्मिथ शिवलकर 43 धावांवरती फलंदाजी करतोय. यावेळेला ऑनसाईडच्या दिशेने अराउंड कार्पेट खेळलेला फटका. क्षेत्ररक्षक तिथे डीप मध्ये आहे तैनात. एकच धावे चेंडूवरती घेतली जाईल. यावेळेला ओव्हर थ्रो आहे. एक अतिरिक्त धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली जाईल. ज्या चेंडूवरती 1 धावे ते जाणं गरजेचं होतं त्या चेंडूवरती आल्या 2 धावा. येणारे 8 चेंडू 9 धावा. स्मिथ शिवलकर वैयक्तिक 45 धावा. अजूनही 5 धावांची गरज पहिलं अर्धशतक या स्पर्धेतलं ठोकण्यासाठी. धावसंख्या संघाची 52 अंकावरती जाऊन पोहोचली आहे. संघाला गरज आहे 8 चेंडूवरती 9 धावांची. 19 चेंडू आणि 45 धावा अशी फलंदाजी ते आपल्याला पाहायला मिळते. आणि मेरिया प्रीमियर लीग मध्ये या देखील स्पर्धेमध्ये फास्टेस्ट हाफ सेंचुरी स्मिथ शिवलकरच्या नावावरती राहिली आहे. 15 चेंडूवरती 50 धावा. यावेळेला मोठा फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोक्याच्या वरून दस्तक पे मस्तक. चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे 6 धावांसाठी आणि या 6 धावांनी या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकलंय स्मिथ शिवलकर याने. बॅट इथे वरती दाखवायचे स्मिथ. 20 चेंडू 51 धावा. तब्बल आले 6 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने आतापर्यंत स्मिथ शिवलकर 20 चेंडूवरती 51 धावांवरती फलंदाजी करतोय. 7 चेंडू आणि 3 धावांची गरज अजूनही संघाला आहे. जयभैरी संघ पहिला विजय प्राप्त करण्यासाठी अजूनही 1 पाऊल मागे आहे. मेरिया प्रीमियर लीग या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक ठोकले स्मिथ शिवलकरने. चांगला खेळ स्मिथच्या बॅटमधून आपल्याला इथं पाहायला मिळाले आहे. यावेळेला पुन्हा एकदा शुभम शिवलकर इथे महागडा ठरलाय. आतापर्यंत इथे 20 धावा खर्च केले आहेत. यावेळेला टप्प्याचा चेंडू, यावेळेला उंच हवेमध्ये फटका आहे. क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांनी जयभैरी या संघाने या स्पर्धेतला पहिला विजय ते प्राप्त केलाय. आणि स्मिथ शिवलकर वैयक्तिक 21 चेंडू आणि 57 धावांचे केळे. त्यामध्ये आले 4 षटकार आणि तब्बल 6 चौकार.
स्मिथ शिवलकर ठरलाय मॅन ऑफ द मॅचचा मानकरी. या स्पर्धेतला पहिला विजय प्राप्त करून दिला आपल्या संघाला. गोलंदाजी करत असताना 6 धावा खर्च केल्या, 3 गड्यांना ज्याने केलं कारण, आणि फलंदाजी करत असताना 21 षटकावरती 57 धावा ज्याने ठोकल्या तो स्मिथ शिवलकर सामनावीराचा मानकरी ठरलाय. शेड्यूलवरती 57 धावा ठोकल्यात, तब्बल आले 4 षटकार आणि 6 चौकार स्मिथ शिवलकरच्या बॅटमधून. स्मिथ शिवलकर काय सांगशील पहिल्या बॅटिंगवरती प्रथम फलंदाजी केलीस या क्रीडांगणावरती, तुझ्या बॅटमधून धावा आल्या, गोलंदाजी करत असताना 3 विकेट घेतलेस, कसं वाटतंय? फर्स्ट वर्षाचं आपलं हे भाटीमिरी लीगचं आयोजन तर खूप चांगले केलेलं आहे, तर खेळायला सुद्धा मजा येते. तर बॅटिंग करायचं म्हणजे स्कोअर भरपूर झाला होता, पण म्हटलं काय होईल ते होईल, आपलं नशिबावर आहे, तो जिंकलो. चांगली बॅटिंग झाली, जिंकलो. किती धडपड होतं, 61 धावा होत्या, कारण 60 धावांवरती बचल मारली होती. आता स्पोर्ट्स याचा घर 61 धावांचा पाठलाग करत होता. किती धडपड होतं, आणि ज्यावेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळत होता कोणत्या गोलंदाजावरती तुला असं वाटलं होतं की हा गोलंदाज तो माझ्यावरती हवी ठरेल? गोलंदाजचं असं काय नव्हतं की फक्त माइंडमध्ये होतं की 12 रन, एक 6 मारायचं आणि बाकी 6 रन धावून काढायचे आहेत. 12 रनचा आपल्या